विविध भारती पुणे ठळक बातम्या. 5व्या आयुर्वेद दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज गुजरातच्या जामनगर इथल्या आयुर्वेद शिक्षण आणि संशोधन संस्थेचं आणि राजस्थानच्या जयपूर इथल्या राष्ट्रीय आयुर्वेद संस्थेचं उद्घाटन करण्यात येणार आहे. 2016 पासून धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी जयंतीनिमित्त देशात आयुर्वेद दिन साजरा केला जातो. या वर्षीच्या आयुर्वेद दिनाच्या कार्यक्रमात कोरोना संसर्ग व्यवस्थापनात आयुर्वेदाची भूमिका या विषयावर भर दिला जाणार आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर नियंत्रण आणण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वागत केलं आहे. हा निर्णय समाजहिताचा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राज्य विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून 108 अर्ज तर शिक्षक मतदारसंघासाठी 67 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. बहुतेक सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी आपले उमेदवार रिंगणात उतरवले असल्यानं ही निवडणूक चुरशीची होणार आहे हे निश्चित झालं आहे. पुणे जिल्ह्यात काल कोविड-19च्या 584 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातल्या बाधितांची एकंदर संख्या 3,40,607 वर पोहोचली आहे. कोविड-19मुळे काल जिल्ह्यात 15 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातल्या मृतांची संख्या आता 7,117 झाली आहे. ऑस्ट्रेलियाबरोबरच्या बहुप्रतीक्षित क्रिकेट मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे. या 2 महिन्यांच्या दौऱ्यात दोन्ही संघांमध्ये 20 षटकाचे आणि मर्यादित षटकांचे प्रत्येकी 3 सामने आणि 4 कसोटी सामने खेळले जाणार आहेत. 27 नोव्हेंबर रोजी 20 षटकांच्या सामन्यानं या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. हवामान. पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातल्या तापमानात काल लक्षणीय घट नोंदवण्यात आली. काल सर्वात कमी 10 अंश सेल्सिअस तापमान पुण्यात नोंदवलं गेलं. आज पुण्यात किमान तापमान 12 तर कमाल तापमान 30 अंशाच्या आसपास राहील असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58 मिनिटांनी.